वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय तु श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भगवंत भक्तांना सादर वंदन। आज 19 डिसेंबर गुरुवार, दत्तात्रेयांचा वार, गुरूंचा वार, भगवंताचा वार, आणि आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया। काल आपण जरासंधाचा उद्धार पाहिलेला आहे। भगवंतांनी एक एक योजना केलेली आहे। कुणाचा उद्धार कुणाच्या हातून? तर भीमसेनाच्या हातून त्या जरासंधाचा उद्धार केलेला आहे। ब्राह्मण वेशात आलेले होते 3 जण, त्याला थोडंसं गोंधळात टाकलेलं आहे, पण त्याच्या लक्षात आलं की हे काही ब्राह्मण नाही आहेत आणि क्षत्रियांशी युद्ध करायला पाहिजे, असं म्हणून त्यांनी द्वंद्वयुद्धाला आवाहन केलं आणि द्वंद्वयुद्धामध्ये भीमसेनाने त्याला बरोबर ठार मारलेला आहे, त्याचा उद्धार झालेला आहे। आता आज आपल्याला शिशुपालाचा, सगळे हे आत्ते मामे भावंड आहेत बघा, आणि सात्वती ही श्रीकृष्णाची आत्या असते, तर तिचा पुत्र आहे शिशुपाल। आता या ठिकाणी राजसूय यज्ञासाठी सगळे राजे जमलेले आहेत, आणि त्या सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हो? तर अर्थातच भगवान श्रीकृष्ण। त्यामुळे युधिष्ठिराला खूप आनंद झालेला आहे। साक्षात भगवान आपल्या राजसूय यज्ञासाठी आलेले आहेत, आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा मिळणार आहे। पण पुढं काय होतं ते बघूया आपण आता जरासंधाचा वध झाला। सर्व शक्तिमान श्रीकृष्णाचा महिमा ऐकून युधिष्ठिर अतिशय आनंदित झालेला आहे, आणि तो म्हणतो की ब्रह्मदेवादी त्रैलोक्याचे स्वामी आणि इंद्रादी लोकपाल आपली दुर्मिळ आज्ञा मिळताच ती शिरोधार्य मानून तिचं पालन करतात। म्हणजे ब्रह्मदेवादी देवसुद्धा यांच्यापुढे नतमस्तक होतात। आपण खूपदा पाहिले प्रसंग, ब्रह्मदेवालाही भगवंताचं महत्त्व अगोदर लक्षात आलेलं नव्हतं, त्यांनी त्यांची गंमत किंवा थोडीशी थट्टा किंवा उपहास केलेला आहे, इंद्रांनी तेच झालेलं आहे। पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जी सामर्थ्य मिळालेलं आहे, आपल्याला जी शक्ती मिळालेली आहे ती या भगवंताकडून आहे, आणि म्हणून ते त्याच्यापुढे नम्र असतात। आता स्वतःला जे राजे समजतात ते सुद्धा आपली आज्ञा पाळतात, आणि ही आपली आपल्याला शोभणारी अशी आपली सगळी लीला आहे, असं तो म्हणतो, युधिष्ठिर म्हणतो। आता प्रत्येक वेळेला कोण ना कोणतरी स्तुती करतो, तसा युधिष्ठिर ही एक प्रकारे स्तुतीच करतो भगवंताची, आणि भगवंताची स्तुती करणं हे आपल्या फायद्याचं असतं। म्हणजे त्याचं गुणगान करणं हे काही वाईट नाही आहे। लोक म्हणतात स्तुती कशाला करायची, पण भगवंताची स्तुती म्हणजे एक ती प्रकारची प्रार्थनाच असते। ज्याप्रमाणे उदय किंवा अस्तामुळं सूर्याचं तेज अधिक कमी किंवा जास्त होत नाही,
अस्त झाला म्हणून त्याचं तेज कमी झालं किंवा उदयाला आला म्हणून त्याचं तेज वाढलं असं काही नसतं. तसंच कोणत्याही कर्मामुळं भगवंताचा प्रभाव हा कमी जास्त होत नाही. म्हणजे आता त्या जरासंधाला मारलं म्हणजे मारवलं म्हणून तो श्रेष्ठ ठरला, आणि कुठे जर थोडासा कमी झाला असेल प्रभाव, कुठे अपयश तर नाहीच आहे त्यांना, आपणहूनच काही गोष्टी ते करत असतात, तर लगेच त्याचं महत्त्व कमी नाही होत. कारण आपणच एकमेव अद्वितीय परमात्मा आहात हे युधिष्ठिरानं जाणलेलं आहे. आता तो त्याला म्हणतो, अजिंक्य माधवा, मी माझे किंवा तू तुझे या प्रकारची पशूंप्रमाणे विकृत मनोबुद्धी किंवा भेदबुद्धी आपल्या भक्तांच्या चित्तामध्ये कधीही असत नाही. जे खरे भक्त आहेत ते मी तूपणा ठेवतच नाहीत, कमी जास्तपणा ठेवतच नाहीत. हा माझा हा दुसऱ्याच, परकेपणा त्यांच्या ठिकाणी असतच नाही. त्यांच्या ठिकाणी सर्व समभाव असतो. तेव्हा शुक महाराज सांगतात, शुकमुनी सांगतात की युधिष्ठिरानं श्रीकृष्णाच्या अनुमतीनं यज्ञासाठी योग्य मुहूर्त पाहिलेला आहे आणि वेदज्ञ ब्राह्मणांना ऋत्विज म्हणून बोलावलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कोण कोण होते बघा, सर्वसामान्य कोणीच नव्हतं. व्यास होते, भरद्वाज होते, सुमंतू होते, गौतम होते, असित होते, वसिष्ठ होते, च्यवन होते, कण्व होते, मैत्रेय होते, कवश नावाचे ऋषी होते, कवश, त्रित, विश्वामित्र, वामदेव, सुमती, जैमिनी, क्रतू, पैल, पराशर, गर्ग, वैशंपायन, अथर्वा, कश्यप, धौम्य, परशुराम, शुक्राचार्य, आसुरी, वीतिहोत्र, मधुच्छंदा, वीरसेन, अकृतव्रण, अशी त्या सगळ्यांची ऋषींची किंवा ऋत्विजांची नावं होती. आणि मग द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र, त्यांचे पुत्र, बुद्धिमान विदूर, ह्या सगळ्यांना आमंत्रित केलेलं होतं. केवढा यज्ञ असेल बघा तुम्ही. आणि हा यज्ञ पाहण्यासाठी सगळ्या देशातील राजे, त्यांचे मंत्री, त्यांचे सेवक, त्यांचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा सगळ्या वर्णाचे लोक तिथे आले होते. कल्पना करा, एखाद्या गावात एखाद्या मोठ्या व्यक्तीचं लग्न असेल कुणाकडं, तर त्या गावातले सगळे लोक आले तर केवढा मोठा प्रसंग असतो. आणि आता तर त्रैलोक्यातले सगळे आलेले आहेत, देवांपासून सगळे आलेले आहेत, सगळ्या राज्यातले सगळे राजे, त्यांचे सगळे सेवक, चारी वर्णाचे लोक, जे केवढा तो विधी असेल, केवढा महोत्सव असेल. आणि मग ऋत्विजांनी सोन्याच्या नांगरानं यज्ञभूमी नांगरून युधिष्ठिराला शास्त्रानुसार यज्ञाची दीक्षा दिलेली आहे. ती यज्ञभूमी कशाने नांगरली? सोन्याच्या नांगराने. किती सोनं होतं बघा, मला सांगा त्यावेळेला. आता आपल्याला त्याच्या सगळ्या प्रतिकृती कराव्या लागतात, डमी बनवावं लागतं, त्याचा नुसता वर्ख असलेलं करावं लागतं. आणि आता करण्यासारखं परवडतही नाही. आता दर इतकेचे इतकेच चढलेले आहेत. आता प्राचीन काळी वरुण देवाच्या यज्ञामध्ये ज्याप्रमाणे यज्ञपात्र सोन्याची होती, त्याचप्रमाणे युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये सुद्धा सोन्याचीच यज्ञाची पात्र होती. युधिष्ठिराच्या निमंत्रणानुसार ब्रह्मदेव, मी आता सांगितलं मला, देवही सगळे, ब्रह्मदेव, शंकर, इंद्रादी लोकपाल आपल्या गणांसह, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, नाग, मुनी, यक्ष, राक्षस, पक्षी, किन्नर, चारण, राजे, राण्या सगळे निरनिराळ्या ठिकाणाहून आले होते.
म्हणजे सगळ्यांचं संमेलन घडलेलं आहे बघा त्या ठिकाणी. आता कृष्ण भक्तांनी राजसूय यज्ञ करणं हे योग्यच आहे असंच सगळ्यांना वाटलं. आणि त्यात त्यांना आश्चर्य काही वाटलं नाही की इतके सगळे कसे आले म्हणून. पूर्वी एकदा देवांनी वरुणाचा यज्ञ केलेला होता, वरुणाकडून यज्ञ करवला होता. त्याप्रमाणे देवांसारख्या तेजस्वी ऋत्विजांनी युधिष्ठिराकडून हा विधीपूर्वक राजसूय यज्ञ करण्याचं ठरवलं. आता सोमरस काढण्याच्या दिवशी युधिष्ठिरानं पूज्य याजक आणि सदस्यपतींचे मनापासून विविध प्रकारे किंवा विधीपूर्वक पूजन केलं. त्या यज्ञात कोणत्या सर्वश्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करावी. आता यज्ञाचा काळ अगदी जवळ आलेला आहे आणि यावर सभासद सगळे विचार विनिमय करत होते. जितक्या मती तितकी मतं, नाही का, व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो. पण जितके जमलेले त्या प्रत्येकाचं मत वेगळं, म्हणून काहीच निर्णय होऊ शकला नाही. तेव्हा सहदेव म्हणतो, आता नकुल सहदेवातलं सहदेव सगळ्यात छोटं आहे, पण कधीकधी बालबुद्धीसुद्धा श्रेष्ठ असते. म्हणून संस्कृतमध्ये श्लोक आहे, बालादपि सुभाषितम. बाळ बोलेल ते सुद्धा सुभाषित असतं आणि ते ऐकावं. तसं आता हा सहदेव काय म्हणतो, यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णच सर्व सदस्यांमध्ये श्रेष्ठ आहेत, कारण तेच देव आहेत. देव, देश, काळ, धन इत्यादी सर्व काही तेच आहेत. ते सर्व विश्व ज्यांचं रूप आहे, हे सगळं जे विश्व आहे हे त्यांचंच रूप आहे. सर्व यज्ञसुद्धा ज्यांची रूपं आहेत. अग्नी, आहुती, मंत्र ही सुद्धा ज्यांचीच रूपं आहेत. हे सगळं वेगळं नाहीच आहे, हे त्यांनीच भरलेलं आहे. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग हे दोन्हीही ज्यांच्या प्राप्तीसाठीच आहेत, असे ते एकटेच आहेत. आणि सभासद जेवढे जमलेले आहेत, जे सभेमध्ये जमलेत त्या सगळ्यांना सभासद म्हणतात. तर हे सभासदांनो, हेच एक अद्वितीय ब्रह्म आहेत. हे संपूर्ण जगत त्यांचं स्वरूप आहे. हे अजन्मा असून स्वतःमध्ये स्वतःची विश्वाची रचना करतात, उत्पत्ती करतात, पालन करतात, संहार करतात. सगळं जग ज्यांच्या कृपेनं अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करून चारही पुरुषार्थांचं फळ प्राप्त करत असतं. प्रत्येकाला ह्या चारही पुरुषार्थांची प्राप्ती कुणामुळं होते? या भगवंतामुळेच होते. म्हणून त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ अशा भगवान श्रीकृष्णाचीच अग्रपूजा, अग्रमान हा त्यालाच द्यायला पाहिजे. आणि त्यांची पूजा करण्यामुळं चराचराच्या आत्म्याचीच पूजा होणार आहे. भगवंताची पूजा केली की तुमची आमची झालीच, प्रत्येकाची वेगळी पूजा करायची गरजच नाही. आपण दिलेले अनंत व्हावे असं वाटत असेल तर चराचराचा अंतरात्मा भेदरहित, विकाररहित, तसेच परिपूर्ण अशा भगवान श्रीकृष्णाची अग्रपूजा करावी. भगवंतांचा महिमा जाणणारा सहदेव एवढं बोलून गप्प बसला. ते ऐकून सगळ्या महात्म्यांनी अगदी योग्य, अगदी योग्य, वाह वाह असं सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्याच्या म्हणण्याचं समर्थन केलं. आता हा सर्वांचा पाठिंबा ऐकल्यानंतर सभासदांचं मनोगत जाणून युधिष्ठिरानं मोठ्या आनंदानं, प्रेमभरानं श्रीकृष्णाची यथायोग्य पूजा केली, सुरू केली पूजा. त्याचे चरण प्रक्षालन केले. त्रिभुवनाला पालन करणारे चरणतीर्थ पत्नी, भाऊ, मंत्री, कुटुंबियासहित अतिशय आनंदानं सगळ्यांनी आपल्या मस्तकावर धारण केलं आणि भगवंतांना पीतांबर, मौल्यवान अलंकार सगळं अर्पण केलं. आणि त्यावेळी त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले की भगवंतांना तो पाहूही शकत नव्हता. इतका आनंद झालेला आहे. कधी कधी असं होतं बघा आपल्याला, असं सगळा डोळा डबडबून येतात अश्रू, आनंदाश्रू, आणि समोरचं काही दिसत नाही.
आता श्रीकृष्णांची अशा प्रकारे पूजा केलेली बघून सगळे हात जोडून नमो नमः जय 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 जयकार करायला लागले, नमस्कार करायला लागले. आकाशातून पुष्पवृष्टी व्हायला लागली. आणि गंमत बघा, एवढं सगळं होईस्तोवर गप्प बसलाय बरं का. आणि शिशुपालाने हे सगळं पाहिलं. ती पूजा पाहून सगळे लोक त्याला हात जोडतायत, नमस्कार करतायत, हे सगळं पाहिलं. आणि त्याचा जो संताप झालाय, जो राग म्हणतात ना, तिळपापड झाला त्याच्या अंगाचा सगळा. आणि श्रीकृष्णाचं गुण ऐकून त्याला अतिशय राग आला. तो आसनावरून उठून उभा राहिला आणि भर सभेत हात उंचावून म्हणतो, कोणालाची भीड नाही. इतका क्रोध आलेला होता की त्याला विवेकच संपला होता त्याचा. आणि अर्वाच्य जे बोलू नये ते तो बोलायला लागला. तो म्हणतो, सभासदांनो, अटळ काळच ईश्वर आहे, हे वेदांचं म्हणणं अक्षरशः खरं आहे. त्यामुळे इथे बालबुद्धी व्यक्तीच्या बोलण्यानं ज्ञानवृद्धांची बुद्धीसुद्धा चक्रावून गेली. बालबुद्धी कोणाची? सहदेवाची. अग्रपूजेसाठी कोण योग्य आहे याचा निर्णय करण्यास आपण सगळे असमर्थ आहात, की आपण सगळे समर्थ आहात. पण सदसस्पतींनो, कृष्ण अग्रपूजेसाठी योग्य आहे हे अजाण सहदेवाचं बोलणं तुम्ही मान्य करू नका. इथे तपस्वी, विद्वान, व्रत धारण केलेले, ज्ञानाने पाप नाहीसे केलेले, लोकपालांनीही पूजिलेले ब्रह्मनिष्ठ श्रेष्ठ असे ऋषी आहेत. आणि सभेतील श्रेष्ठांना सोडून हा कुळाला कलंक असलेला गोपाळ अग्रपूजेचा अधिकारी कसा ठरला? कावळा कधी यज्ञाच्या पुरोडाशाचा अधिकारी होऊ शकतो का? कावळ्याची उपमा देतोय तो त्याला. याला कोणताही वर्ण नाही, आश्रम नाही, उच्च कुळात जन्मलाही नाही, सर्व धर्माच्या बाहेर आहे, हा स्वैरवर्तन करणारा आहे, याच्या अंगी कोणतेच गुण नाहीत. अशा स्थितीत हा अग्रपूजेचा कसा अधिकारी होऊ शकेल, की याला कसा मान दिला? ययातीनं याच्या वंशाला शाप दिलेला आहे. म्हणूनच सत्पुरुषांनी याच्या वंशाला बहिष्कृत केलेला आहे. आणि हा नेहमी धर्मबाह्य मधुपानात आसक्त असतो. तर मग हा अग्रपूजेला कसा पात्र होऊ शकेल? असे सगळे प्रश्न त्याने विचारलेले आहेत. तर सगळेजण चुपचाप बघा ऐकतायत. पुन्हा तो म्हणतो, या सर्वांनी ब्रह्मर्षी राहत असलेल्या देशांचा त्याग केला. वेदचर्चा नसलेल्या समुद्रात किल्ला बांधून हे राहू लागले. तिथं राहून हे चोर सर्व प्रजेला त्रास देतात. यांना चोरच ठरवलं. आता शिशुपालाचं सगळं पुण्य संपलेलं होतं म्हणून तो सगळं अर्वाच्य बोलत होता. आपल्याला माहिती असेल, जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचं सगळं रूप विद्रूप होतं. आणि त्यावेळेला अशी आकाशवाणी झाली होती की जो पवित्र कर्म करणारा असेल त्यांनी जर त्याला स्पर्श केला तर त्याचं सगळं ते विद्रूपता निघून जाईल. आणि श्रीकृष्णाने स्पर्श केला आणि त्याचं ते सगळं नष्ट झालं. तर पण अशी ही आकाशवाणी झाली की याचे 100 अपराध, म्हणजे तो त्याला मारणार नव्हता त्यावेळेला, याचे 100 अपराध सहन करेल आणि मग याला सद्गती मिळेल. म्हणून आता तो सगळं अर्वाच्य श्रीकृष्णाला उद्देशून बोलतोय. पण सिंह कसा कोल्हे कुईकडं लक्ष देत नाही, तर प्रमाणे भगवंतांनी त्याचं काही ऐकलंच नाही. असं त्या बौद्धांच्या बाबतीत एक घटना घडलेली होती, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. असाच एक दुष्ट मनुष्य येतो आणि त्यांना इतक्या शिव्या देतो, इतका बोलतो, तरी बुद्ध शांत बसलेले असतात. मग त्यांचे शिष्य असतात ना, त्यांना ते फार वाईट वाटतं आणि ते म्हणतात की अहो मुनी, तुम्ही हे इतकं कसं दुष्टपणानं सगळं ऐकून घेताय, हे याचं सगळं बोलणं कसं तुम्ही सहन करताय? तेव्हा ते म्हणले की मी सहन करतोय, पण मी ते मला लावूनच घेतलं नाही, मी त्याचा स्वीकारच केला नाही.
ते त्याचं त्याच्याजवळच राहू देत, ते सगळं त्यालाच परत जाणार आहे. तसा हा शिशुपाल इतका जरी भगवंताला उद्देशून वाईट वाईट बोलतोय, चोर म्हणतोय, सगळं म्हणतोय, तरी भगवंत ते स्वीकारतच नाहीत ना. तू काही बोल बाबा, पण मला काही ते लागू नाही आहे. आणि त्यामुळे ते शांत बसलेले आहेत. भगवंताची किंवा भक्ताची निंदा ऐकून जो तिथून निघून जात नाही, त्याचं पुण्यसुद्धा नाहीसं होतं असं म्हणतात. आता बरेच जण सभासद त्यांना हे असह्य झालं आणि काही जण कानावर हात ठेवून क्रोधानं शिशुपालाला शिव्याशाप देत निघून गेले. काही जणांना ते सहन नाही झालं. मग शिशुपालाला मारण्यासाठी पांडव, मत्स्य, कैकय आणि सृंजयवंशी राजे संतापून हातात शस्त्र घेऊन तिथे आले. जे काहींचा राग तर इतका विकोपाला गेला. पण सांगतायत शुकमुनी परीक्षिताला की अरे राजा, शिशुपाल बिलकुल घाबरला नाही. एवढे सगळे शस्त्र घेऊन आले तरी त्यानं मागचा पुढचा विचार काहीच केला नाही आणि आपली ढाल तलवार उचलली आणि भर सभेत श्रीकृष्णाची बाजू घेणाऱ्या राजांची तो निंदा करायला लागला. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण उभे राहिले. त्यांनी आपली बाजू घेणाऱ्या राजांना थांबवलं आणि स्वतः क्रोधाने आपल्यावर चालून येणाऱ्या शिशुपालाचं मस्तक आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्रांनी उडवून लावलं. एका क्षणात. त्याला काय वेळ लागणार आहे. आता शिशुपाल मारला गेल्यावर तिथं एकच गोंधळ झाला आणि सगळे त्याचे अनुयायी असलेले राजे आपापले प्राण वाचवण्यासाठी भरा 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 पळून गेले. मग आकाशातून निखळून पडलेली उल्का जशी जमिनीत शिरते, तसंच सगळ्यांच्या देखतच शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली आणि ती श्रीकृष्णांमध्ये प्रविष्ट झाली. हे वैशिष्ट्य असायचं की ते दोन्ही शेवटी आत्मे एकरूप झाले. मग शिशुपालाच्या अंतःकरणामध्ये सलग 3 जन्मापासून वैरभाव वाढत होता. अशा वैरभावयुक्त बुद्धीनं भगवंताचं चिंतन करीत तो भगवत रूप झाला. जसा रावण, कंस हे सतत त्याचं चिंतन करायचे, म्हणजे वैरभावाने चिंतन करायचे आणि म्हणून ते त्याच गतीला पोहोचले. कारण नव्या जन्माला हा भावच कारणीभूत होत असतो. मग नंतर चक्रवर्ती राजानं सदस्य आणि ऋत्विजांना पुष्कळ दक्षिणा दिली. युधिष्ठिरानं सर्वांचा सत्कार केला. विधीपूर्वक यज्ञाच्या शेवटी करावयाचं एक अवभृत स्नान म्हणून असतं, म्हणजे सगळं पार पडल्यानंतर ते करायचं असतं. तर तेही केलं आणि योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे राजाचा यज्ञ पूर्ण केला आणि बांधवांच्या विनंतीवरून काही महिने तो तिथेच राहिला. आता खूप दिवसांना आल्यानंतर आग्रहानं त्यांनी त्याला तिथेच ठेवून घेतलेलं आहे. मग युधिष्ठिराची इच्छा नसतानाही भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या राणी आणि मंत्र्यासह द्वारकेकडं प्रयाण केले. आता किती दिवस राहणार ना, थोडे दिवस राहिले, पण नंतर त्यांनी द्वारकेकडं प्रयाण केलं. मग वैकुंठवासी जय आणि विजय यांना सनकादी ऋषींच्या शापामुळं वारंवार जन्म घ्यावा लागला. हे आख्यान ते म्हणतात की मी तुला विस्तारानं सांगितले. अवभृत स्नान करून महाराजा युधिष्ठिर ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या सभेमध्ये देवराज इंद्राप्रमाणे शोभू लागले. राजानं देव, मनुष्य, गंधर्वादिकांचा यथायोग्य सत्कार केला. नंतर ते सगळेजण भगवान श्रीकृष्ण आणि राजसूय यज्ञाची प्रशंसा करीत आनंदानं आपापल्या लोकी निघून गेले. ज्याला पांडवांच्या या उज्ज्वल राज्यलक्ष्मीचा उत्कर्ष सहन झाला नाही, तो पापी, कलहप्रेमी, कुरुकुळाचा रोग असलेला अर्थातच दुर्योधन मात्र अतिशय दुःखी झाला. आला होता. पण जो कोणी शिशुपालवध, जरासंधवध, कैदी राजांची मुक्तता, यज्ञ या श्रीकृष्णाच्या लीलांचं कीर्तन करील, त्याची सर्व पापापासून मुक्तता होईल. आपल्याकडं असं म्हणतात की कहाणी ऐकल्याचं एवढं फळ किंवा व्रत वसा ऐकल्याचं एवढं फळ, तर ते केल्याचं किती फळ मिळेल.
तसं हे श्रवण करण्याची सुद्धा फळं आपल्याला खूप वर्णन केलेली आहेत आणि त्याचा फायदा होत असतो. आता राजसूय यज्ञाची पूर्तता व्हायची आहे, म्हणजे अवभृत स्नान झालं, आलेले सगळे आपापल्या ठिकाणी निघून गेले. थोडीशी सांगता राहिलेली आहे ती पाहूया. आणि दुर्योधनाचा अपमान, आता तो भाग म्हणजे ज्याच्यामुळं सगळं पुढचं घडणार आहे किंवा घडलं ते. आता परीक्षित पुन्हा मुनिवर्यांना विचारतो की अजातशत्रू धर्मराजाचा राजसूय यज्ञ महोत्सव पाहून जे राजे, ऋषी, मुनी, देव सगळे आलेले होते, ते सगळेजण आनंदित झाले, पण दुर्योधन मात्र काही आनंदित झाला नाही. ही गोष्ट मी तुमच्या तोंडून ऐकली, तर तो का आनंदित झाला नाही त्याचं कारण मला सांगा, असं ते म्हणतात. त्याच्यावर शुक सांगतात की परीक्षिता, तुझे थोर आजोबा युधिष्ठिर यांच्यावरील प्रेमामुळं त्यांच्या बांधवांनी राजसूय यज्ञामध्ये वेगवेगळी सेवा कार्य स्वीकारलेली होती. भीमसेन भोजन प्रमुख होता, दुर्योधन खजिनदार होता. बघा आता दुर्योधनालाही काम दिलेलं होतं. सत्काराचं काम सहदेवाकडं होतं. वेगवेगळ्या प्रकारची सामग्री गोळा करण्याचं काम नकुल पाहत होता. अर्जुन गुरुजनांची सेवा करीत होता आणि श्रीकृष्ण अतिथींचे पाय धुण्याचं काम करीत होता. पहा आता, ज्याचे पाय सगळ्यांनी धुवावेत तो सगळ्यांचे पाय धुत होता. आणि भोजन वाढण्याचं काम द्रौपदी करत होती आणि उदार करणं दान देत होता. म्हणजे इथं त्यांनी अपपरभाव ठेवलाच नव्हता, सगळ्यांना कामं वाटून दिली. तर त्याचप्रमाणे सात्यकी, विकर्ण, हार्दिक्य, विदुर इत्यादी सगळे किंवा भूरिश्रवा इत्यादी सगळे बाल्लिकाचे पुत्र आणि संतर्दन इत्यादींना राजसूय यज्ञामध्ये निरनिराळ्या कामांवर नियुक्त केलं होतं. ते सगळेजण राजाला आवडेल अशा प्रकारे काम करत होते. मग ऋत्वी, सदस्य, ज्ञानी पुरुष, इष्ट, मित्र, बांधव यांचा गोड वाणी, पूजा आणि दक्षिणा देऊन सत्कार झाला. शिशुपाल भक्तवत्सल भगवंताच्या चरणी तर विलीन झाला. त्यानंतर सगळ्यांनी अवभृत स्नान गंगेतमध्ये केलेलं आहे. म्हणजे आपलं काही पाप वगैरे राहिलं असेल, कमतरता राहिली असेल तर ती दूर व्हावी या दृष्टीनं ते स्नान करायचं. या स्नानाच्या सोहळ्याच्या वेळी मृदंग, शंख, ढोल, नौबती, नगारे, शिंग इत्यादी सगळी वाद्य वाजायला लागली. नर्तकी आनंदानं नाचू लागल्या. गवई गटागटांनी गाऊ लागले. वीणा, बासऱ्या, टाळ, झांजा वाजू लागल्या आणि त्यांचा तुंबळ आवाज सगळ्या आकाशात दुमदुमू लागला. सोन्याचे हार गळ्यात घातलेले यदू, सृंजय, कांबोज, कुरु, केकय आणि कोसल देशचे राजे युधिष्ठिर महाराजांना पुढे करून रंगीपेरंगी ध्वजा पताकांनी युक्त आणि खूप सजवलेल्या अशा हत्ती, रथ, घोडे, सैनिक अशा चतुरंग सेनेसह पृथ्वीचा थरकाप करत चाललेले होते. म्हणजे इतकी सगळ्यांची गर्दी होती. यज्ञाचे सदस्य, ऋत्विज, पुष्कळचे विद्वान वेदमंत्राचे उच्चार करत मोठ्या आवाजात चालले होते. आणि त्यावेळी देव, ऋषी, पितर, गंधर्व आकाशातून फुलांचा वर्षाव करत होते, त्यांची स्तुती करत होते. सगळे स्त्री पुरुष सुगंधी द्रव्य, फुलांचे हार, रंगीबेरंगी वस्त्र आणि बहुमूल्य अलंकारांनी नटून थटून एकमेकांवर पाणी, तेल, दूध, लोणी इत्यादी टाकून त्यांना भिजवत होते. ते एकमेकांच्या अंगाला लावीत खेळ करत होते. तर वारांगना सुद्धा पुरुषांना तेल, दूध, सुगंधित पाणी, हळद आणि दाट केशर लावत होत्या. पुरुषसुद्धा त्यांना त्याच वस्तूंनी चिंब भिजवत होते. आता मी कालही सांगितलं की वारांगना हा अगदी त्यक्त असा भाग ठेवलाच नव्हता, त्यांनासुद्धा ही याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जायचं. आणि तो उत्सव पाहण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणहून सगळे विमानात बसून आकाशामध्ये पुष्कळशा देवी आलेल्या होत्या. त्याचप्रमाणे रक्षणासाठी बरोबर आणलेल्या सैनिकांसह राण्या निरनिराळ्या वाहनात, शिबिकात किंवा पालखीत बसून आल्या होत्या.
पांडवांचे मामे भाऊ श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र त्या राण्यांवर निरनिराळ्या प्रकारचे रंग टाकत होते. असा आनंदी आनंद चालला होता. त्यामुळे त्या राण्यांचे लाजेने चूर झालेले चेहरे छान स्मितहास्याने खुलून दिसत होते. आता त्यांची जरा जास्त वर्णन केलेली राण्यांची. पिस्कारे टाकत होत्या, अमुक करत होत्या आणि मग त्यांच्या वेण्या भिजत होत्या, सुटत होत्या. माळलेली फुलं, मोती ओघळून पडत होते, असं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि चक्रवर्ती राजा युधिष्ठिर, द्रौपदी इत्यादी राण्यांसह सुंदर घोडे झुंपलेल्या सोन्याच्या हारांनी सजवलेल्या रथात बसला होता. त्यावेळी तो प्रयाजादी क्रियांनी युक्त असा मूर्तिमंत राजसूय यज्ञ वाटत होता. ऋत्विजांनी पत्नी संयाज नावाचा याग आणि यज्ञांत स्नानासंबंधी सगळी कर्म करून द्रौपदीसह युधिष्ठिराकडून आचमन करून संकल्प करून गंगास्नान करवलं. आणि त्यावेळी माणसं, देवतासुद्धा दुंदुबी वाजवायला लागल्या. देव, ऋषी, पितर लोक फुलांचा वर्षाव करू लागले. श्रीकृष्णानं स्नान केल्यावर सर्व वर्णाच्या आश्रमाच्या लोकांनी गंगेत स्नान केलं. आणि या स्नानामुळं महापापीसुद्धा पापराशीतून मुक्त होतात. इतकं त्या अवभृत स्नानाचं महत्त्व आहे. मग धर्मराजानं नवीन रेशमी वस्त्र परिधान केली, अलंकार घातले. सगळ्या ब्राह्मण इत्यादींना वस्त्र, अलंकार, दक्षिणा देऊन त्यांचं पूजन केलं. आणि भगवत परायण राजानं बांधव, कुटुंबीय, राजे, इष्टमित्र आणि इतरही लोक या सगळ्यांचा सत्कार केलेला आहे. तर ते काय काय गोष्टी त्याने घातलेल्या होत्या त्याचं खूप वर्णन केलेलं आहे. रत्नजडित कुंडलं, हार, पगड्या, लांब अंगरख हे सगळे नटलेले होते. आणि त्यामुळं सगळेच जण देवतांसारखे शोभून दिसत होते. मग सगळेजण सगळं झाल्यानंतर धर्मराजाचा निरोप घेऊन आपापल्या निवासस्थानाकडे गेले. जसं अमृत प्याल्यानंतर माणसाची कधी तृप्ती होत नाही, अजून प्यावंसं वाटतं, तसे सगळे भगवत भक्त युधिष्ठिराच्या राजसूय महायज्ञाची कितीही प्रशंसा करूनही तृप्त होत नव्हते. मग त्यांचे आप्त, इष्ट, बांधव सगळे यांना भगवान श्रीकृष्ण यांना त्यांनी थांबवून ठेवलं होतं. कारण त्यांच्या विरहाच्या कल्पनेनंच त्याला दुःख होत होतं. युधिष्ठिराला फार वाईट वाटत होतं. एवढे सगळे आले आणि आता सगळे निघून चालले. मग भगवंतांनी काय केलं की सांब इत्यादी यादववीरांना द्वारकेला पाठवून दिलं. स्वतः युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी मात्र ते काही काळ तिथंच राहिले. तर असा हा राजसूय यज्ञाचा मोठा जणू काही महासागर श्रीकृष्णाच्या कृपेमुळं सहज पार केला गेला. त्याची सगळी काळजी मिटली युधिष्ठिराची. आणि एके दिवशी युधिष्ठिराच्या अंतःपुरातील संपत्ती राजसूय यज्ञ केल्यामुळं प्राप्त झालेले महत्त्व ह्यामुळं दुर्योधनाला मत्सर वाटायला लागला. मय नावाच्या दानवानं पांडवांसाठी जो प्रासाद बनवलेला होता, आपल्याला ती कथा सगळ्यांना माहिती आहे. सगळं ऐश्वर तिथे एकवटलेलं होतं आणि सर्वांच्या द्वारा द्रौपदी तिथे आपल्या पतींची सेवा करत होती. हजारो राण्या तिथे राहत होत्या. तर त्यावेळेला युधिष्ठिर एके दिवशी आपला बंधू आणि संबंधी यांच्याबरोबरच तिथे त्या सभेमध्ये इंद्राप्रमाणे विराजमान झालेला होता आणि त्याचं ऐश्वर्य अगदी वाखाणण्यासारखं होतं. त्याचवेळी हा अभिमानी दुर्योधन आपल्या भावांसह तेथे आला. त्यानं मुकुट घातलेला होता, गळ्यामध्ये हार होते, हातात तलवार होती आणि रागानं तो सगळ्या सेवकांना दरडावत होता. पण त्या मयसभेत अशी किमया केली होती की जिथं मोहित होऊन जमिनीला पाणी समजून दुर्योधन आपली वस्त्रवर सावरून बसायचा आणि जिथं पाणी आहे असं वाटलं तिथं ती जमीन होती. आणि त्यामुळं पाणी आहे वाटलं म्हणून त्यांनी वस्त्रवर केली, सावरली आणि तो त्या ठिकाणी आपटला. हे आपल्याला हा प्रसंग माहिती आहे.
आणि तो पडल्याचं पाहून भीमसेन, राण्या सगळे राजे हसू लागले. युधिष्ठिराने त्यांना खरं मनाई केली, पण तरीसुद्धा श्रीकृष्णांची त्यांना संमती होती. आणि दुर्योधन अतिशय लज्जित झाला, क्रोधानं जळायला लागला. गुपचूपपणे तो खाली मान घालून हस्तिनापुराला निघून गेला. आणि ही घटना पाहून सत्पुरुषांमध्ये हाहाकार उडला. कारण भगवान श्रीकृष्ण गप्प झालेले होते. म्हणून दुर्योधनाला जो भ्रम झाला होता तो सगळा त्याचा दूर झाला. आणि दुर्योधनाचं जळफळाट का झाला तर ते या मयसभेमुळं झालेला होता. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.